नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. युजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण साहित्यिकांची संपूर्ण माहिती बघत होतो. आज आपण बाळकृष्ण भगवंत बोरकर, बा भ बोरकर आणि नामदेव धोंडो महानोर यांच्याबद्दल माहिती पूर्ण पाहणार आहोत. त्यांचे पुस्तकं, त्यांचं पुरस्कार आणि सगळं आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली मराठीची जी बॅच आहे ती येत्या 27 ऑक्टोबर पासून आपण सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप लिस्टवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ग्लोबल ऑनलाईन ऍपसाठी घेऊन आले आहे पूर्ण अभ्यासक्रम कोर्स पेपर टू विषय मराठी याचा. यामध्ये तुम्हाला पेपर वन मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्ड आणि लाईव्ह क्लासेस असणार आहे. पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहे. 20+ टेस्ट मिळणार आहे. पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी मिळणार आहे आणि याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि आजच एनरोल करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर इथे मराठी लिहा माय कोर्सेस मध्ये. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला युजीसी नेटसेट मराठी 2025 हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यात पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे. बघा, यामध्ये तुम्हाला एमएस सेट पेपर 2025 पेपर वन, नेटसेट पेपर टू, रिव्हिजन क्रॅश कोर्स 2023, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर सगळं तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. बाळकृष्ण भगवंत बोरकर, भा ब बोरकर, टोपण नाव बाकीबाब बोरकर, जन्म बोरी गोवा, 30 नोव्हेंबर 1910 ते 8 जुलै 1984 हा त्यांचा कालावधी होता. हे मराठी आणि कोकणी भाषात कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते आणि मराठी साहित्यप्रेमी होते. ठीक आहे. हे गोमंतकांचे भूषण होते. त्यानंतर त्यांचे आपण हे पाहूया प्रकाशित साहित्य. कविता संग्रह अणुरागिनी, आनंद भैरवी, कांचन संध्या, गीतार, चित्रवीणा, चिन्मयी, चैत्रपूर्ण, जीवन संगीत, दूधसागर, प्रतिभा, अनुरागिनी 1982, आनंद भैरव 1950, कांचन सध्या, प्रकाशन दिनांक 1981, गीतार 1965, चित्रवीणा 1960, चिन्मयी 1984, चैत्रपुण 1970, जीवन संगीत 1937, दूधसागर 1947 आणि प्रतिभा 1930. हे काय सगळे कविता संग्रह आहे. त्यानंतर कागदी होड्या लघु कादंबरी आहे, लघुनिबंध आहे. मावळता चंद्र कादंबरी आहे. कागदी होड्या 1938 ला आलेला, मावळता चंद्र सुद्धा 1938. अंधारातील वाट 1943 कादंबरी आहे. जळते रहस्य 1945 कादंबरी आहे, भाषांतरित आहे. द बर्निंग सिक्रेट असं आहे ते. भावी 1950 मराठी कादंबरी. बापूजींची ओझरती दर्शन 1950 मराठी भाषांतर आहे. आम्ही पाहिलेले गांधीजी हे सुद्धा भाषांतर आहे. काचेची किमया 1951 भाषांतर आहे. तर गीता प्रवचना कोकणी, विनोबाच्या गीतप्रवाचे कोकणी भाषांतर आहे. संशय कल्लोळ यांनी लिहिलेलं 1957 मध्ये कोकणी भाषांतर आहे. बोरकरांची कविता मराठी भाषेत आहे 1960. कविता संग्रह आरंभ पासूनच्या 5 कविता संग्रहाचे संकलित प्रकाशन आहे. प्रियदर्शनी 1960 कथासंग्रह आहे. माझे जीवन यात्रा भाषांतर आहे. गीता 1960 कोकणी भाषांतर आहे. भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद आहे हा. नंतर पायजना कोकणी कविता संग्रह 1960. आनंद यात्रे रवींद्रनाथ संस्कार आणि साधना 1964 चरित्रपर आहे. चांदनवेल कविता संग्रह आहे. वासव दत्ता एक प्रणय नाटक हे कोकणी आहे 1947 मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नामदेव धोंडो महानोर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नामदेव धोंडो महानोर जे आहेत त्यांचे 16 सप्टेंबर 1942 ते 3 ऑगस्ट 2023 हे मराठी कवी आणि गीतकार होते. 1978 ते 1990 मध्ये त्यांची महाराष्ट्र विधान परिषद नियुक्ती झाली होती. रानकवी म्हणून त्यांना ओळखलं जातं. मराठी चित्रपटातील त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजलेली आहे. एक होता विदूषक, जैत रे जैत, दोघी मुक्ता मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिलेली आहे. त्यातले मी रात टाकली, जांभूळ पिकल्या झाडाखाली, लिंबोणीचं लिंबू, चिंब पावसानं रान झालं आबादानी, दूरच्या रानात केळीच्या बनात, आम्ही ठाकर ठाकर, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, राजसा जवळी जरा बसा, इत्यादी अजरामर गीते त्यांनी लिहिलेली आहे.
त्यानंतर त्यांचे साहित्य राणातल्या कविता 1967, मनोहरांचा पहिला काव्यसंग्रह आहे. नंतर वही लिहिले 1970 मध्ये, पावसाळी कविता लिहिली 1982 ला, हे त्यांचे काव्यसंग्रह आहे. त्यानंतर गांधारी नावाची कादंबरी त्याने लिहिलेली 1972 मध्ये. गपसप नावाचे लिहिलेले आहे 1972. गावातल्या गोष्टी 1981, हे लोककथा संग्रह आहे. त्यांनी लोकगीतांचे एक संकलनही केलंय, पळस खेळची गाणी 1982 प्रसिद्ध केले. या शेताने लळा लावला असा की सुखदुःखाला परस्पराशी हसलो रळलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडलाय, जखटलाय मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो, हे त्यांचे अं, गाणं आहे. त्यानंतर अजिंठा नावाचा कविसंग्रह त्यांनी लिहिलाय, दीर्घ कविता आहे त्याच्या 1984 ला. कापूस खोडवा शेतीविषयक आहे. गंगा वाहू दे निर्मळ कविता संग्रह आहे. गपसप कथासंग्रह, गावातल्या गोष्टी कथासंग्रह, जगाला प्रेम अर्पावे कविता संग्रह, त्या आठवणीचा झोका साकेत प्रकाशन, दीव लागण्याची वेळ कविता संग्रह, पळस खेळची कहाणी लोकगीते आहेत. त्यानंतर अबोली 1995 ला, एक होता विदुष 1992, गीतकार असलेले चित्रपट जैत्र जैत 1977, दूरच्या रानात केळीच्या बनात 2000, त्याचं अजून माहिती नाही. दोघी 1995, मुक्ता 1994, सर्जा 1987, मालक 2015, उरुस 2008, अजिंठा 2011 आणि यशवंत चव्हाण 2012. पुरस्कार त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला 1991 ला. जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार पुणे 2015 ला त्यांना प्राप्त झालाय. कृषीभूषण महाराष्ट्र शासन 1985, वनश्री पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल 1991, कृषीरत्न शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल सुवर्ण पदक इसवी सन 2004, डॉक्टर पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार इसवी सन 2004, कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जनस्थान पुरस्कार 2009, साहित्य अकादमी पुरस्कार 2065, विद्या करंदीकर जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे 2012. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बाबा बोरकर आणि महानोर यांच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. त्यांचे काही प्रकाशित साहित्य सुद्धा पाहिले आहे, जे आपल्याला महत्वाचे ठरणार आहे. आपली बॅच जी आहे ती येते 27 ऑक्टोबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.